हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण महा-टी-ई-टी पेपर 2साठी उपयुक्त सामाजिकशास्त्र विषयावरील 60 प्रश्नांचा सराव करणार आहोत. मित्रांनो, यासाठी आपण महा-टी-ई-टी 2014 मध्ये जे 60 प्रश्न सामाजिकशास्त्र या घटकावर विचारले गेले त्याचा आज आपण सराव करणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न आहे, आदिलशहाने सर लष्कर हा किताब कोणाला दिला? पर्याय 1 मलिक अंबर, पर्याय 2 फतेह खान, पर्याय 3 शरीफजी, पर्याय 4 शहाजीराजे. योग्य पर्याय क्रमांक आहे 4, म्हणजे शहाजीराजे यांना आदिलशहाने सर लष्कर हा किताब दिला होता. प्रश्न दुसरा, चुकीची जोडी ओळखा. पर्याय 1 मुरंबदेव राजगड, पर्याय 2 रायरी रायगड, पर्याय 3 भोरप्या प्रतापगड, पर्याय 4 रायरेश्वर रोहिडा. तर यामधली आपल्याला चुकीची जोडी विचारला आहे. चुकीची जोडी आहे पर्याय 4, म्हणजे रायरेश्वर रोहिडा ही चुकीची जोडी आहे. कारण मुरुंबदेव या किल्ल्याची दुरुस्त करून राजगड बनवण्यात आला. रायरी किल्ल्याला त्यांनी रायगड नाव दिलं. भोरप्या गडाची सुधारणा करून त्यांनी प्रतापगड हे नाव दिलं. म्हणून पर्याय 4 ही चुकीची जोडी आहे. बघू प्रश्न तिसरा, योग्य जुळव्या जुळवा. एकीकडे अ ब क ड रोमन अंकामध्ये 1 2 3 4. इरॅस्मस, फर्डिनांड मॅगेलन, रॉजर बेकन, हॅले. तर बघा, आपल्याला याच्यामध्ये ओळखीची जोडी आपल्याला माहिती आहे. फर्डिनांड मॅगेलन हा एक खलाशी होता. बघा, आपल्याला बीचं ॲन्सर 2 बघायचं आहे. पहिले बीचं ॲन्सर आपल्या याच्यामध्ये 2 आहे पर्याय 1 मध्ये. मग आता पर्याय 1 हे आपलं उत्तर आहे. इरॅस्मस हा धर्मसुधारक होता. फर्डिनांड मॅगेलन हा एक खलाशी होता. रॉजर बेकन हे एक विचारवंत होते. आणि हॅले हे शास्त्रज्ञ होते. त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास केला. म्हणून पर्याय क्रमांक 1 ही योग्य जोडी आहे. प्रश्न 4, मिरत कट खटल्यात पुढीलपैकी कुणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? पर्याय 1 श्री अ डांगे, इथे हे 2 पर्याय सारखे झाले आहे, श्रीपाद डांगे. पर्याय 3 मुजफ्फर अहमद, पर्याय 4 राजेंद्र लाहेरी. तर मित्रांनो, यामधली मिरत कट खटल्यात ज्यांना अटक झाली नव्हती ते व्यक्ती राजेंद्र लाहेरी आहे. कारण राजेंद्र लाहेरी हे मिरत खटल्याशी संबंधित नसून ते काकोरी कटाशी संबंधित होते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 5, भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत रिकामी जागा लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत. पर्याय 1 ॲसिरियन, पर्याय 2 बॅबिलोनियन, पर्याय 3 मेसोपोटेमियम, पर्याय 4 सुमेरियन. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 सुमेरियन. सुमेरियन पद्धतीच्या मजकूर असलेल्या विटा, सुमेरियन लिपीतील मजकूर असलेल्या विटा इथे सापडलेल्या. प्रश्न 6, योग्य जोड्या लावा. गट अ रज्जुक, ब गोप, क ग्रामिणी. गट ब तालुक्याचा अधिकारी, 2 खेड्याचा प्रमुख, 3 जिल्ह्याचा अधिकारी. यापैकी आपल्याला ओळखीचं काय वाटते? ग्रामिणी. कदाचित ग्रामिणी हा खेड्याचा प्रमुख आहे, कदाचित नाही, आहेच. ग्रामिणी हा खेड्याचा प्रमुख आहे. म्हणून क चं ऑप्शन आपल्याला बघायचं आहे 2. क चं ऑप्शन 2 कुठे दिसते आपल्याला? पर्याय 1 मध्ये. म्हणून पर्याय 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. रज्जुक हा जिल्ह्याचा अधिकारी आहे, गोप हा तालुक्याचा अधिकारी आहे आणि ग्रामिणी हा खेड्याचा प्रमुख आहे. प्रश्न 7, अकबर बादशाहने निर्माण केलेली दीन-ए-इलाही नवी व्यवस्था म्हणजे काय? 1 मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. 2 इस्लाम धर्मावर आधारित होती. 3 हिंदू धर्मावर आधारित होती. 4 ख्रिश्चन धर्मावर आधारित होती. मित्रांनो,
अकबर बादशाहने दिनी इलाही नावाची एक व्यवस्था निर्माण केली होती. त्यामध्ये सर्व धर्मियांना त्यांना सामावून घ्यायचं होतं. म्हणून पर्याय 1 मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर ती आधारित. प्रश्न 8 नायब वकील ए मुतलक हा किताब रिकामी जागा यांना मिळाला. 1 मल्हारराव होळकर, 2 महादजी शिंदे, 3 रघुजी भोसले, 4 खंडेराव दाभाडे. योग्य पर्याय आहे पर्याय 2 महादजी शिंदे यांना हा नायब वकील ए मुतलक हा किताब मिळाला होता. बघू प्रश्न 9 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. जी योग्य नाही ती अयोग्य. 1 रॉबर्ट क्लाइव्ह दुहेरी राज्यव्यवस्था, 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस मुलकी नोकरशाहीची निर्मिती, 3 लॉर्ड मेकॉले राज्य खालसा धोरण, पर्याय 4 लॉर्ड बेंटिंक सतीबंदीचा कायदा. बघा रॉबर्ट क्लाइव्ह दुहेरी राज्यव्यवस्था स्थापन केली, बरोबर आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली, हे पण बरोबर आहे. लॉर्ड मेकॉले हे या प्रश्नाचे उत्तर नाही आहे. तर राज्य खालसा करण्याचे धोरण लॉर्ड डलहौसीने स्वीकारले होते, म्हणून ही जोडी इथे चुकीची आहे. आणि लॉर्ड बेंटिक याने सतीबंदीचा कायदा संमत केलेला होता, म्हणून आपला योग्य पर्याय अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे लॉर्ड मेकॉले राज्य खालसा धोरण. प्रश्न 10 एशियाटिक सोसायटीची स्थापना रिकामी जागा शहरात झाली. 1 कोलकाता, 2 मुंबई, 3 चेन्नई, 4 नागपूर. याचं योग्य पर्याय आहे 1 कोलकाता या शहरात एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली. मित्रांनो, एशियाटिक सोसायटीची स्थापना केव्हा झाली याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न 11 गटात न बसणारे पद ओळखा. 1 कलमा, 2 हदीस, 3 नमाज आणि 4 रोजा. हे सर्व शब्द मुस्लिम धर्मियांशी धार्मिक विधीशी संबंधित आहे. यापैकी जो पर्याय आपल्या गटात न बसणारा पद विचारला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 म्हणजे हदीस ही गटात न बसणारी जोडी आहे. प्रश्न 12 खालीलपैकी कोणता शोध होल्डमॉन्टने लावला. पर्याय 1 शरीरातील रक्त हृदयापासून निघून रक्तवाहिन्याद्वारे सर्व शरीरभर पसरते, 2 रसायनशास्त्र व औषधशास्त्र एकमेकांशी निगडीत आहेत, 3 कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध, 4 निसर्ग वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर काम करते. पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध होल्डमॉन्टने लावला. प्रश्न 13 पेट्रॉक, बोकॅशिओ, मॅकियावेली हे रिकामी जागा देशाचे साहित्यिक आहेत. 1 इंग्लंड, 2 फ्रान्स, 3 इटली, 4 जर्मनी. योग्य पर्याय आहे 3 म्हणजे हे तिघेही जण इटली या देशाचे साहित्यिक आहे. प्रश्न 14 खालील घटना योग्य कालक्रमानुसार लावा. अ कानागाव करार, ब कॅमोडोर पेरिचो एडो येथे आगमन, क जपानने कोरिया व फॉर्मोसा आपल्या अधिपत्याखाली आणले, ड मेईजी क्रांती. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे, म्हणजे ब अ ड क हा योग्य क्रम आहे. पुढचा प्रश्न चुकीची जोडी ओळखा. क्वाम नक्रुमा घाना, 2 जोमे केन्याटा केनिया, 3 रॉबर्ट मुगाबे झिम्बाब्वे आणि 4 स्टॅनले इंग्लंड. यापैकी योग्य पर्याय क्रमांक आहे म्हणजे चुकीची जोडी आहे 4 स्टॅनले इंग्लंड यांनी वसाहतवादी धोरण स्वीकारले होते. बाकी ज्या 3 व्यक्तिमत्व आहे या 3 व्यक्तिमत्व हे अलिप्ततावादी होते, म्हणून पर्याय क्रमांक 4 ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 16 व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली. 1 पेकिंग, 2 कोहोग, 3 नानकिंग, 4 मांचू.
योग्य पर्याय क्रमांक आहे 4. मांचू नावाची व्यापारी संघटना स्थापन केल्या गेली होती. कुठे? चीनमध्ये. कशासाठी? व्यापाराच्या वाढीसाठी. बघू प्रश्न 17वा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य क्रमाने लावा. अ आहे अकोला करार, ब आहे फाजल अली कमिशन, क आहे दार कमिशन, त्यानंतर ड आहे नागपूर करार. यापैकी योग्य पर्याय क्रमांक आहे 1 म्हणजे क, अ, ड, ब. कारण का बरं? दार कमिशन कधी आहे? दार कमिशन झालं 17 जून 1947 मध्ये. त्यानंतर अकोला करार आहे 8 ऑगस्ट 1947ला. त्यानंतर नागपूर करार आहे 28 सप्टेंबर 1953. त्यानंतर फाजल अली कमिशन केव्हा झालं? 29 डिसेंबर 1953 मध्ये. फाजल अली कमिशनवर सुद्धा बरेचदा प्रश्न विचारला गेलेला आहे. दार कमिशनवर सुद्धा बरेचदा प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे या पर्यायातील जेवढेही ऑप्शन आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 18वा. सयाजीराव गायकवाडचे शासक होते. 1 सातारा, 2 सांगली, 3 कोल्हापूर, 4 बडोदा. तर योग्य पर्याय क्रमांक आहे 4. कारण सयाजीराव गायकवाड हे बडोदा या संस्थानाचे शासक होते. मग सातारा, सांगली, कोल्हापूर या संस्थानाचे शासक कोण होते याचं उत्तर तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न 19वा. PTI, UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार या रिकामी जागा आहेत. 1 वृत्तसंस्था, 2 वृत्तपत्रे, 3 वृत्तवाहिन्या, 4 रेडिओ स्टेशन. योग्य पर्याय क्रमांक आहे 1 म्हणजे वृत्तसंस्था आहे. PTI हा शब्द आपण नेहमी ऐकतो. तर या एकूण 4 या काय आहे? एकूण वृत्तसंस्था आहे. प्रश्न 20वा. भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह येथे आहे. 1 मैसूर, 2 नाशिक, 3 मुंबई, 4 दिल्ली. योग्य उत्तर आहे मैसूर. मैसूर या ठिकाणी भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह आहे. प्रश्न 21वा. खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? 1 अग्निशामक दल, 2 प्राथमिक आरोग्य केंद्र, 3 स्थानिक ग्राहक संरक्षण मंच, 4 तांत्रिक शाळा. योग्य पर्याय आहे 3 स्थानिक ग्राहक संरक्षण मंच ही नागरी सुविधा देणारी संस्था. प्रश्न 22वा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. 1 लष्कराची छावणी कटक मंडळ, 2 तालुका पातळी नगरपालिका, 3 जिल्हा पातळी जिल्हा परिषद, 4 गाव पातळी ग्रामपंचायत. यामध्ये पर्याय क्रमांक 2 ही अयोग्य जोडी आहे. कारण लष्कराच्या छावणीला कटक मंडळ म्हणतात. त्यानंतर जिल्हा पातळीवर ग्रामीण कारभार सांभाळण्यासाठी, ग्रामीण शासन व्यवस्था बघण्यासाठी जिल्हा परिषद असते, गावामध्ये ग्रामपंचायत असते. पण तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका हे शहराची व्यवस्था बघते, शासन व्यवस्था बघते. पण इथे पाहिजे होतं पंचायत समिती. कारण पंचायत समितीमार्फत ग्रामीण शासन व्यवस्था सांभाळली जाते. पुढचा प्रश्न. खालील जोड्यामधील योग्य जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग दर्शवतात. अ नागरिकांची सनद, नागरिकांचे अधिकार, माहितीचा अधिकार, परिणामकारक सहभाग, प्रसारमाध्यम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचे मूल्यमापन, स्वयंसेवी संघटना, स्वावलंबनाची भावना. पर्याय 1 अ व ब, 2 आहे अ ब क, 3 आहे अ ब क ड, 4 आहे 3 आहे अ ब ड, 4 आहे अ ब क ड. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अ ब क ड ही यामधली जी जोडी आहे, हे जे पर्याय आहे ते सर्व पर्याय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 24वा. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीच्या वयाची रिकामी जागा वर्ष पूर्ण केलेली असावीत. 1 21, 2 25,
3 30, 4 35. योग्य पर्याय आहे 35. म्हणजे राष्ट्रपती पदासाठी जर आपल्याला निवडणूक लढायची आहे तर आपलं वय किती असलं पाहिजे? 35 वर्ष पूर्ण. प्रश्न 25वा. हे म्हणजे खाली दिलेले या संयुक्त राष्ट्राशी संलग्न संस्थेचे बोधचिन्ह आहे. हे बोधचिन्ह संयुक्त राष्ट्राशी जी संलग्न असलेली संस्था आहे त्या कोणत्या संस्थेचं आहे? 1. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे ज्याला आपण WHO म्हणतो. 2. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग. 3. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. 4. अन्न व शेती संघटना. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. म्हणजे हे WHOचं काय आहे? साईन आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं हे काय आहे? बोधचिन्ह आहे. म्हणून पर्याय 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान रिकामी जागा हे आहे. पर्याय 1 राष्ट्रपती. पर्याय 2 पंतप्रधान. पर्याय 3 संसद. पर्याय 4 भारतीय लोक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे संसद हे भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान आहे. प्रश्न 27वा. भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ रिकामी जागा हा आहे. पर्याय 1 कोणतीही बाह्य सत्ता भारताच्या शासनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. 2 मूलभूत नियमांच्या आधारे शासन व्यवहार केले जातात. 3 राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. 4 कायद्यासमोर सर्व समान असतात. यापैकी योग्य पर्याय आहे किंवा गणराज्य या शब्दाचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. प्रश्न 28वा. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड रिकामी जागा करतात. पर्याय 1 आमसभा. पर्याय 2 सुरक्षा परिषद. पर्याय 3 आमसभा व सुरक्षा परिषद. 4 सरचिटणीस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे आमसभा व सुरक्षा परिषद मिळून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड करतात. मित्रांनो, हे प्रश्न जर बघितले तर मला असं लक्षात येत आहे की यातले बहुतेक प्रश्न हे इयत्ता 9वी इतिहास आणि राज्यशास्त्र या पुस्तकातील घेतलेले आहे. म्हणून आपल्याला सामाजिक शास्त्राचा अभ्यास करताना इयत्ता 9वी स्टेट बोर्ड हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. प्रश्न 29वा. महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे 1 प्रत्यावाहन. 2 जनउपक्रम. 3 सार्वमत. 4 जनपृच्छा. योग्य पर्याय आहे 4 म्हणजे जनपृच्छा होय. प्रश्न 30वा. अचूक पर्याय ओळखा. अचूक म्हणजे जो चूक नाही तो अचूक. आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही कारण अ लोकसंख्येत वाढ झाली. ब प्रदेशाचा विस्तार वाढला. क सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे बनले. 1 आहे अ. 2 आहे ब. 3 आहे क आणि 4 आहे वरीलपैकी सर्व. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे वरील सर्व पर्याय हे अचूक आहेत. जे चूक नाहीत ते अचूक. म्हणजे लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे, प्रदेशाचा विस्तार झाल्यामुळे आणि दिवसेंदिवस सार्वजनिक प्रश्न हे गुंतागुंतीचे होत आहे, त्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही राबवता येत नाही. मग मला कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर द्या की प्रत्यक्ष लोकशाही कोठे होती प्राचीन काळामध्ये. प्रश्न 31वा. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीस रिकामी जागा म्हणतात. 1 बागायती शेती. 2 जिरायती शेती. 3 सखोल शेती. 4 व्यापारी शेती. योग्य पर्याय आहे 2 म्हणजे या शेतीला, जी शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तिला जिरायती शेती म्हणतात आणि ज्याला पाणी पुरवठा केला जातो ती बागायती शेती असते. प्रश्न 32वा.
यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते? 1. वज्रेश्वरी, 2. उनवरे, 3. सुपनदेव, 4. कापेश्वर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे कापेश्वर या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे आहे. प्रश्न 33वा. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? 1. हरियाल, 2. पोपट, 3. चिमणी, 4. कावळा. योग्य पर्याय क्रमांक आहे 1 म्हणजे हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. त्यानंतर प्रश्न 34वा. गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव रिकामी जागा आहे. 1. गणेशोत्सव, 2. नवरात्र, 3. कॉर्निवल, 4. दीपावली. योग्य पर्याय क्रमांक 3 म्हणजे कॉर्निवल हा गोव्यातील महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उत्सव आहे. प्रश्न 35वा. भारतात परतीचा मान्सूनचा काळ रिकामी जागा असतो. पर्याय 1. जून ते सप्टेंबर, 2. ऑक्टोबर ते नोव्हेंबर, 3. नोव्हेंबर ते जानेवारी, 4. फेब्रुवारी ते जून. पर्याय क्रमांक 2 म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालखंडामध्ये मान्सूनच्या परतीचा काळ हा भारतामध्ये असतो. प्रश्न 36वा. ग्रीनिच या मूळ रेखावृत्तावर गुरुवारी दुपारी 12 वाजले असल्यास 45 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? तर पर्याय 1. गुरुवार दुपारचे 3, 2. गुरुवार सकाळचे 3, पर्याय 3. गुरुवार संध्याकाळचे 6, पर्याय 4. गुरुवार सकाळचे 9. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे गुरुवारी सकाळचे 9 वाजले असतील जेव्हा ग्रीनिचवर दुपारी 12 वाजले असतील तेव्हा. कारण आपल्याला ग्रीनिच जी लाईन आहे त्यापासनं आपल्याला 3 तास मागे जावं लागेल तेव्हा आपल्याला हे उत्तर मिळेल. म्हणजे गुरुवारी सकाळचे 9 वाजले असतील म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 37. 23.5 अंश ते 7.5 अंश अक्षावृत्त्या दरम्यानच्या प्रदेशास रिकामी जागा पट्टा म्हणतात. 1. समशीतोष्ण, 2. उष्ण, 3. शीत आणि 4. उबदार. योग्य पर्याय क्रमांक आहे 1 म्हणजे समशीतोष्ण पट्टा म्हणतात. जे प्रश्न 38वा. केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारे वारे. 1. खारे, 2. मतलई, 3. प्रत्यावर्त, 4. आवर्त. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 39. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग. 1. गोलाकार, 2. लंबवर्तुळाकार, 3. उभ्या रेषेत, 4. आडव्या रेषेत. पर्याय क्रमांक 2 म्हणजे लंबवर्तुळाकार मार्ग आहे. कोणाचा? चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा. प्रश्न 40वा. मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी. 1. पाल्क, 2. जिब्राल्टर, 3. मॅगेलनची, 4. मलक्काची. योग्य पर्याय आहे 4. मलक्काची सामुद्रधुनी मलेशिया व इंडोनेशिया यांना जोडणारी आहे. प्रश्न 41वा. उष्ण आणि थंड प्रवाह जिथे एकत्र येतात त्या भागात रिकामी जागा निर्माण होते. 1. दाट धुके, 2. ढग, 3. गारा, 4. हिम. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. दाट धुके निर्माण होते तिथे. प्रश्न 42वा. एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर करून देणे म्हणजे रिकामी जागा होय. 1. खाजगीकरण, 2. औद्योगिकीकरण, 3. जागतिकीकरण, 4. स्थानिकीकरण. योग्य पर्याय आहे 3 म्हणजे जागतिकीकरण म्हणतात त्याला. प्रश्न 43वा. इटलीच्या राजधानीचे शहर. 1. मिलान, 2. रोम, 3. व्हेनिस, 4. नेपल्स. योग्य पर्याय आहे इटलीची राजधानी आहे रोम. प्रश्न 44वा. नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार रिकामी जागा असतो. 1. तीव्र उतार, 2. सम उतार, 3. मंद उतार, 4. अंतर्वक्र उतार. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे तीव्र उतार. प्रश्न 45वा. ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प रिकामी जागा आहे. 1. पश्चिम महाराष्ट्र, 3. मध्य महाराष्ट्र,
3 पश्चिम घाट, 4 पूर्व महाराष्ट्र. योग्य पर्याय आहे 4. पूर्व महाराष्ट्रामध्ये ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. मित्रांनो, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे आणि पेंच व्याघ्र प्रकल्प कुठे आहे याचं उत्तर तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न 46वा. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य. 1 केरळ, 2 महाराष्ट्र, 3 मध्य प्रदेश, 4 गुजरात. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र हे लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. तर मग पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे उत्तर प्रदेश. त्यानंतरचा बघू प्रश्न 47वा. सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ कोण? 1 विक्रम साराभाई, 2 जगदीशचंद्र बोस, 3 क्लाउड्स टॉलेमी, 4 डॉक्टर मालशेकर. पर्याय क्रमांक 3 म्हणजे टॉलेमी यांनी सर्वप्रथम नकाशा तयार केला होता. हा प्रश्न 2-4 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो. भारतातील नकाशा तयार करणारी संस्था कुठे आहे, कोणती आहे आणि ती कधी स्थापन झाली या स्वरूपाचे प्रश्न यावर विचारल्या जातात. प्रश्न 48वा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? 1 पुणे, 2 सातारा, 3 औरंगाबाद, 4 अहमदनगर. योग्य पर्याय क्रमांक 4 म्हणजे अहमदनगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रश्न 49वा. रिकामी जागा बेटे हे जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. 1 निकोबार, 2 लक्षद्वीप, 3 मिनिकाय, 4 अमिनदिवी. योग्य पर्याय आहे 1 म्हणजे निकोबार ही बेटे जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. म्हणजे समुद्राच्या आतमध्ये सुद्धा पर्वत असतात आणि त्याची वर आलेले शिखर हे जलमग्न आहे. ही अशी जलमग्न शिखर म्हणजे निकोबार आहे, निकोबार बेट आहे असं अभ्यासकांचे मत आहे. प्रश्न 50वा. जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती? 1 रॉकी पर्वतरांग, 2 ॲपेलिशियन, 3 हिमालय, 4 अँडीज. तर सर्वात मोठी पर्वतरांग आहे जगातील हिमालय आणि सर्वात लांब जी पर्वतरांग आहे जगामधली ती आहे अँडीज. प्रश्न क्रमांक 51वा. भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश. 1 काश्मीर, 2 राजस्थान, 3 उत्तर प्रदेश, 4 गुजरात. योग्य पर्याय आहे 2 राजस्थान. इथे मोठ्या प्रमाणात लोकरीचे उत्पादन होते. प्रश्न 22वा. खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो? 1 ललितपूर, 2 भरतपूर, 3 नागपूर आणि 4 इंदोर. तर योग्य पर्याय क्रमांक आहे 1 म्हणजे ललितपूर हे जे उत्तर प्रदेशमध्ये आहे या ठिकाणी खत निर्मितीसाठी उपयुक्त पडणारे जे फॉस्फेट आहे ते आढळते. प्रश्न क्रमांक 53वा. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर कोणते? 1 माउंट केनिया, 2 माउंट रुवेंझोरी, 3 मेरू, 4 माउंट किलिमांजरो. योग्य पर्याय क्रमांक आहे 4 म्हणजे माउंट किलिमांजरो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न 54वा. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ? 1 लहान मुलगी, पर्याय 2 लहान मुलगा, पर्याय 3 वृद्ध स्त्री, पर्याय 4 वृद्ध पुरुष. योग्य पर्याय आहे 2 म्हणजे लहान मुलगा हा एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ आहे. प्रश्न 55वा. देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? 1 घागरा नदी, 2 कोसी नदी, 3 अलकनंदा, 4 महानंदा. योग्य पर्याय क्रमांक आहे 3 अलकनंदा नदीला मिळते. प्रश्न क्रमांक 56. पोर्टो रिको गरता कोणत्या महासागरातील आहे? पर्याय 1 उत्तर अटलांटिक आणि कॅरिबियन, पर्याय 2 पॅसिफिक, पर्याय 3 हिंदी, पर्याय 4 आर्टिक. पर्याय क्रमांक 1 म्हणजे उत्तर अंटार्क्टिक आणि कॅरिबियन महासागरातील पोर्टो रिको ही गरता आहे. प्रश्न 57वा. थोरियमचे मुख्य खनिज कोणते?
1 ॲल्युमिनियम, 2 मोनोझाईट, 3 युरेनियम, 4 अभ्रक. योग्य पर्याय क्रमांक आहे 2 म्हणजे मोनोझाईट हे थोरियमचे मुख्य खनिज आहे. प्रश्न 58वा. गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश. रिकामी जागा. पर्याय 1 भारत, 2 संयुक्त संस्थाने, 3 चीन, 4 कॅनडा. योग्य पर्याय आहे 3 म्हणजे चीन हा गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश आहे. प्रश्न 59वा. कोणत्या देशात महामार्गाला ऑटोरूट्स असे म्हणतात. पर्याय 1 ग्रेट ब्रिटन, पर्याय 2 जर्मनी, पर्याय 3 इटली, 4 फ्रान्स. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे फ्रान्समध्ये महामार्गाला ऑटोरूट्स असे म्हणतात. प्रश्न 60वा. आकृतीत उपकरणामधून निर्द्रव्य वायुदाबमापकाचा योग्य पर्याय ओळखा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे योग्य वायुदाबमापकाची आकृती आहे, ज्याला आपण बॅरोमीटर म्हणतो. ही ती आकृती आहे पर्याय क्रमांक 2 मधली. या ठिकाणी या प्रश्नमालिकेतील एकूण 60 प्रश्न इथे संपलेले आहे. मित्रांनो, प्रश्नासंदर्भात काही अडचणी असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. जर आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.